मुकुर सुधारी बरनऊ रघुबर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय की जय। बजरंग
वर्षी चालू असलेली श्रीराम कथा कालच्या कथेमध्ये बघितलं. भगवंत त्या ठिकाणी सर्वांचा भेट घेत घेत वनवासाला निघताय, सर्वांचे निरोप घेताय, अयोध्या नगरीमधून निघताय. चालत असताना नावाडी भेटतोय. नावाडी सुद्धा भगवंताला नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो आणि भगवंत चालत असताना आता भगवान चित्रकूट प्रयागावरती जात आहे. अगोदर भरद्वाजीच्या आश्रमात गेले आणि भरद्वाज ऋषीचा आश्रम कोठे असेल तर भरद्वाज ऋषींचा आश्रम हा तीर्थराज प्रयाग येथे भरद्वाज ऋषींचा आश्रम आहे. काशी अयोध्या ज्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो त्या ठिकाणी भरद्वाजींचा आश्रम आहे. त्या ठिकाणी भगवंत जात आहे. वनवास चालू आहे. वनवास सुंदर चालू, पण दुःख सहन करावं लागतंय. प्रत्येकाला दुःख सहन करावं लागतंय. भगवंताला सुद्धा दुःखाला सामोरं जावं लागतंय. जो भेटला त्याला सामोरं जावं लागतंय. जी परिस्थिती आली त्याला सामोरं जावं लागतंय. बघा, जगाच्या मालकाला दुःख सहन करावं लागलं तेव्हा ही रामकथा आपण श्रवण करतोय, तेव्हा ही रामकथा आपण ऐकतोय. सांगून जाईल तुम्हाला. चित्रकूटावरती भगवान गेले, पण जाण्या अगोदर कुहकाला त्या केवटाला सांगितलं, ज्या रथाने आम्हाला सोडले, ज्या रथाने आम्हाला इथपर्यंत आणून सोडले, माझं मन सांगतंय तो रथ अजूनही, माझं मन सांगतंय तो रथ अजूनही तिथेच आहे. सुमंत जे अयोध्येला गेले नसतील त्यांना जायला सांगा. भगवंत म्हणताय त्यांना जायला सांगा. पण सुमंतजीला हा प्रश्न पडला होता की हा रथ जर आपण खाली रिकामा घेऊन गेलो अयोध्या नगरीमध्ये, तरी अयोध्या नगरी मधल्या लोकांना दुःख होतील. ते मला विचारतील, अरे आमच्या भगवंताला तू कुठे सोडलं, आमच्या रामरायाला तू कुठे सोडलं, आमच्या लेकराला तू कुठे सोडलं, असा प्रश्न अयोध्येतील नगरीमध्ये लोक विचारतील. मग आम्ही त्यांना काय उत्तर द्यावं. म्हणून सुमंतजीलाही सुद्धा वाटत होतं की आपण अयोध्या नगरीमध्ये नाही जायला पाहिजे. पण भगवंत म्हणताय त्यांना निरोप द्या आणि सांगा तुम्ही रथ काय करा. सुमंतजीला सांगा रथ अयोध्या नगरीमध्ये घेऊन जा. पण बघा, सुमंतजी अयोध्येत गेल्यानंतर मी काय लोकांना उत्तर देणार हा मोठा प्रश्न सुमंतजीला पडला. लोक मला विचारतील की आमच्या देवाला, आपल्या रामरायाला तू कुठं सोडलं, तर मग मी काय उत्तर देणार. सुमंतजीला प्रश्न पडला. पण काय करणार, देवाच्या आज्ञेमुळे सुमंतजीला अयोध्या नगरीमध्ये जायला लागलं. माय कौशल्या सुद्धा रथाकडे पळत सुटली. राजा दशरथ सुद्धा म्हणतोय की माझा राम वापस तर आला नसेल. अरे सर्वांना प्रश्न पडला, सर्व आनंदी झाले. का तर रथ बघितला म्हणून. अरे ज्याने रथ बघितला आणि आनंदी झाले त्यांना वाटत होतं की राम भगवंत वापस आले, आपले रामराया वापस आले की काय, सर्वांना आनंद होतोय. पण बघा, तो रथ, त्या रथामध्ये देव नव्हते, आपले रामराय नव्हते, तर तो रथ खाली होता. कौशल्या मातेला वाटलं की माझा राम, माझा भगवंत वापस आलाय. पण तो राम त्या रथामध्ये नव्हते, राम वनवासात होते. बघा, रथाच्या चाकावरती लोक आपटून आपटून जीव देण्याची तयारीमध्ये लोक होते. कारण का तर तो रथ खाली आला, आपल्या देवाला त्या रथाने वापस आणलं नाही. माझी सीता याच्यामध्ये असेल. अरे सर्वांना प्रश्न पडला, माझी सीता असेल, माझा लक्ष्मण दादा असेल. अयोध्या नगरीमधल्या लोकांना असं वाटत होतं की आपला देव वापस आला. पण देव वापस आला नव्हता, फक्त रथ वापस आला होता. सुमंतजी आले राजभवनामध्ये. राजाच्या जवळ दशरथजी म्हणतात आले, महलामध्ये गेले. दशरथजीची अवस्था तर फार वाईट झाली होती. कारण का तर आपला मुलगा वनवासाला गेला होता. तुम्हाला सांगून गेलो, आईचं प्रेम सर्वांना दिसतं, पण बापाचं प्रेम कुणाला दिसत नाही. बघा, रामकथा आपल्याला काय शिकवते. त्या बापाला एकच दुःख झालं होतं, मी माझा राम वनवासाला पाठवला, मी खूप मोठी चूक केली. दशरथजी रडताय, खूप रडताय.
पण दुःख कोणाला सांगावं? अरे दुःख सुद्धा ऐकायला कोणी नव्हतं. माझ्या रामरायाला मी वनवासाला पाठवलं, माझ्या एवढा पापी माणूस कोणी नाही. पण बघा अयोध्येतल्या लोकांनो, मला माफ करा. राजा दशरथ म्हणताय, अयोध्येतल्या लोकांना म्हणताय, अरे मी या जगाच्या मालकाला वनवासाला पाठवलं. अरे मी जर बोललो नसतो तर रामरायाला वनवास भोगावा लागला नसता. बघा बापाचं प्रेम. या लोकांची जी दुरावस्था आहे ना, ती माझ्यामुळे झाली. दशरथ राजा म्हणताय की कोणामुळे नाही झाली, फक्त माझ्यामुळे झाली. मी फार मोठी चूक केली. माझ्या रामरायाला, माझ्या भगवंताला वनवासाला पाठवलं. बघा बापाचं प्रेम हे दिसत नसतं, पण बापाचं सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलावर असतं. पण बाप हा वरून प्रेम कधीच दाखवत नाही. ही रामकथा काय शिकवते आपल्याला? अरे बापाचं सुद्धा प्रेम बघावं. आपल्या मुलावर आपल्या बापाचं किती प्रेम आहे, आपल्या मुलाचं बापावर किती प्रेम आहे, ही रामकथा आपल्याला शिकवते. अरे रामकथेतून हीच गोष्ट शिकायची. अरे भावाने भावाशी कसं वागावं, अरे पत्नीने आपल्या पतीशी कसं वागावं. अरे आपल्या जीवन जर आपल्याला चांगलं बनवायचं असेल तर एखादा मित्र सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगला असला पाहिजे. अरे मित्र सुद्धा असा ठेवा की जो आपल्या चांगल्या गोष्टीत नाही, वाईट गोष्टीत आपल्याला त्याने सांगितलं पाहिजे की तू ही गोष्ट करू नको, तुझं जीवन व्यर्थ जाईल, असा सांगणारा एक तरी मित्र आपल्या जीवनात असला पाहिजे. जर आपल्याला आदर्श पुत्र बनायचा असेल, जर आपल्याला आदर्श पिता बनायचा असेल, जर आपल्याला आदर्श पती बनायचा असेल तर रामकथा आपल्याला श्रवण करावी लागेल. तेव्हा आपल्याला कळेल की आदर्श पुत्र कोणाला म्हणावं, आदर्श पिता कोणाला म्हणावं, आदर्श पती कोणाला म्हणावं. जर रामकथा आपण श्रवण नाही केली तर आपल्याला हे कळणार नाही की आदर्श पुत्र कोणाला म्हणावं. त्यासाठी आपल्याला रामकथा ही श्रवणच करावी लागेल. तेव्हा आपल्याला कळेल एकत्र कुटुंब कसं असतं, त्या कुटुंबाची एकी कशी असती. आणि एक जर भाऊ वनवासाला जात असेल तर दुसरा भाऊ सुद्धा वनवासाला जातोय. अरे स्वतःचा पती वनवासाला निघाला, पण ही जनक राजाची कन्या सुद्धा वनवासाला निघते. कोणासाठी? फक्त पतिव्रता धर्म निभवावा म्हणून. बघा पतिव्रता स्त्रीनं कसं राहावं हे सीता मातेकडून शिकावं. अरे भावाचं प्रेम कसं असतं हे लक्ष्मण दादाकडून शिकावं. अरे 14 वर्ष बिना अन्न पाण्याचा आपल्या भावासाठी राहिले कोण? अरे लक्ष्मणजी. अरे काय प्रेम असेल आपल्या भावाचं भावावर, ही रामकथा आपल्याला शिकून जाईल. पण बघा दशरथजी सर्व दुःख व्यक्त करताय. दशरथजी म्हणताय की मी फार मोठी चुकी केली, माझ्या एवढं पापी कोणी नाही, कारण मी स्वतःच्या मुलाला काय केलं, वनवासाला पाठवलं. कौशल्या. पण बघा आता राजा दशरथाला भिंतीवर काय दिसतोय? काळ दिसतोय. का तर श्राप दिलेला होता कोणी? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी की राजा तू पुत्र पुत्र करून काय करशील, मरशील. कौशल्याला म्हणताय त्या भिंतीवरती काय दिसताय? काळ दिसतोय. अगं त्या भिंतीवरच्या चित्रांना सांग ना, त्या भिंतीवरच्या चित्रांना सांग, ते मला बघून हसताय. अगं मी काय करतोय असं की माझ्याकडे बघून हसताय? त्या भिंतीवरच्या चित्रांना तू सांग, समजावून सांग की माझ्याकडे बघून हसू नका. कौशल्या सांग ना. कौशल्याला विनंती करताय. अगं कौशल्या त्यांना सांगा की माझ्याकडे बघून हसू नका, माझ्याकडे पाहून हसू नका. तर बघा राम आपल्या आठवणीनं वापस येतील. नाही कौशल्ये, माझ्या रामाचा निश्चय मला माहित आहे. एकदा जर त्याने ती गोष्ट हाताशी धरली, जर मनात निश्चय केला, तर किती दुःख जरी आलं तर रामराया वापस येणार नाही. जी रघुकुलाची रीत आहे ती पूर्ण केल्याशिवाय रामराया आपले भगवंत वापस येणार नाही. कारण माझ्या रामरायाचा स्वभाव मला माहित आहे, आपल्या देवाचा स्वभाव मला माहित आहे. कारण बापाने जो शब्द दिलाय तो कसा पाळावा हे आपल्या रामरायाकडून शिकवावं. बघा राम आपल्या आठवणीने वापस येतील. नाही कौशल्ये, माझ्या रामाचा निश्चय मला माहित आहे, राम येणार नाही, मला माफ करा.
दाटला चहूकडे अंधार, दाटला चहूकडे अंधार, मरण समयी मज राम दिसेना, मरण समयी मज राम दिसेना, जन्म कशाचा आत्मवंचना, अजून न तोडे जीव बंधना, धजिल संचित केवी उघडू, दाटला चहूकडे अंधार. दशरथ राजा म्हणताय, क्षमा करी तू मज कौशल्ये, क्षमा करी सुमित्रे पुत्र वत्सले, क्षमा देवते पुत्र उर्मिले, क्षमा प्रजाजन करा चाललो सुख दुःखाच्या पार. अरे सर्वांनी मला क्षमा करा, माझ्या रामरायाला मी वनवासाला पाठवलं. अरे काय असेल बापाचं प्रेम, मुलाला तर वनवासाला पाठवलं पण दुःख एवढं होतंय. मला माफ कर कौशल्य, मला माफ कर सुमित्रा उर्मिला, मला माफ कर, तुमच्या लेकराला मी वनवासाला पाठवलं. पण बघा राम म्हणून राजा दशरथाने आपला प्राण सोडला. बघा राम राम शेवटच्या श्वासाला काय म्हणताय, आपल्या मुलाचं नाव घेताय आणि जीव सोडताय. आकांत झाला, माय कौशल्या सुमित्रा छाती ठोकून रडू लागल्या. अयोध्येतला सारा समाज रडतोय. का तर एकीकडे हे दुःख होतं की रामराय आपल्या वनवासाला गेले होते आणि दुसरीकडे हे दुःख तयार झालं कोणतं, अरे राजा दशरथजी सुद्धा आपला जीव सोडून गेले. अरे काय बघा काय दुःख त्या अयोध्या नगरीवर, काय सुमित्रा मातेवर दुःख, काय कौशल्य मातेवर दुःख, काय उर्मिले मातेवर दुःख आलं. एकीकडे पुत्राचं दुःख आणि एकीकडे पती सुद्धा सोडून गेला म्हणून तेही दुःख. पण बघा राम वनवासाला गेले होते, तुम्ही आमच्यासाठी आधार होता. दशरथ राजाला म्हणताय, कौशल्य माता उर्मिला माता सर्वजण म्हणताय, अरे राम वनवासाला गेले होते तर तुम्ही एकमेव आमचे आधार होते आणि आजही तुम्ही आम्हाला सोडून जाताय, आम्हाला सोडून गेले. अरे दुःखामध्ये दुःख तयार झालं. काय त्या अयोध्या नगरी मधले सर्व मंडळी रडताय, लहान थोर मंडळी रडताय, म्हातारे माणसं रडताय. कारण एकमेव राजा असा होता की तो या सर्व प्रजेला आपल्या मुलासारखं सांभाळत होता, राजा दशरथजी. बघा अरे दुसरं दुःख असं झालं, दशरथाचा अंत झाला. वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि मग अयोध्येच्या दिशेने एक साधूच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या की राजा दशरथजी जीव सोडला, राजा दशरथाचा जीव गेला, प्राण गेला. साधूच्या झुंडीच्या झुंडी बघायला येत आहे दशरथ राजाला. आणि महाराज बहुत जल्दी चले गए आप, आपकी बहुत जरूरत थी. या प्रजेला तुमची फार गरज होती, या अयोध्येतल्या लोकांना या प्रजेला तुमची फार गरज होती. एकीकडे आमचा देव आम्हाला सोडून गेला आणि या प्रजेचा बापही आम्हाला सोडून गेला. काय दुःख असेल त्या अयोध्या नगरीवर. पण बघा ही जायची वेळ नव्हती, तुमची गरज होती. दुसरा राजा गादीवर बसल्याशिवाय पहिल्या राजाच्या देहाला अग्निसंस्कार देता येत नाही. म्हणून बघा तेलाच्या नौकेमध्ये राजा दशरथाला ठेवून दिलं आणि बोलावून आणलं भरतजीला. सगळा प्रकार कळाला भरतजीला, रामाचा वनवास कळाला. अरे आपल्या बापाचं त्या ठिकाणी अंत कळाला, आपल्या बापाचा प्राण गेला हे भरतजीला कळालं. भरताला फार दुःख झालं. सगळेजण आग्रह करतात, भरता तू गादीवर बस. पण बघा भावाचं प्रेम कसं असतं. भरताला विनवणी करताय की तू या राजगादीवर बस. पण भरतजी काय म्हणताय बघा, भरतजीचं उत्तर पहा. बघा हे भरतजीचं उत्तर तुम्ही घरी घेऊन जा. अरे भावाचं प्रेम कसं असतं भरताकडून आणि लक्ष्मणाकडून शिकावं. अरे माझा दादा जर वनवासाला गेला असेल, माझा दादा जर दुःख सहन करत असेल तर हा भरत सुद्धा या राजगादीवर बसणार नाही.
हे राजवैभव बघणार नाही. बघा भावाचं प्रेम. भरताला दुःख झालं आणि दादाला गादीवर बसायचं. मी सांगेल, मी दादाला भेटायला जातो. कुठं? वनवासात भेटायला जातो. कारण भरतजीला माहित नव्हतं की दादा वनवासाला गेले. पण भरतजी म्हणता, एकदा मी दादाची भेट घेतो आणि माझ्या दादाला सांगतो की दादा तू या राजगादीवर बस. पण भरतजी काय करताय? मी या गादीवर बसणार नाही. बघा भावाचं प्रेम. जर आताचे एखाद्या भावाला जर तसं सांगितलं असतं की तुझा भाऊ वनवासाला गेलाय, तू गादीवर बसतो का, तो लगेच बसला असता. पण बघा भरतजी पुढे शिकण्यासारखी गोष्ट आहे. या गादीचा स्वीकार करणार नाही आणि मग भरत